तुमच्या शहराचा विकास झाला हे कसे ओळखाल? जर तुमच्या शहरात अगदी थोड्या पावसात पाणी तुंबत असेल, गाड्या घोडे पाण्यात तरंगत असतील, स्टॉर्म वॉटर ड्रेनेज चोक होत असेल, नाल्या बुजल्या असतील, रस्त्यांवर सतत खड्डे पडत असतील, मग ते खड्डे बुजवायची हजारो करोडोंची कंत्राटी कामं परत रखडत असतील, हे सर्व होत असतानाच नवनवीन रस्ते, फ्लायओव्हर, मेट्रो इत्यादी इत्यादी वर्षानुवर्ष बनतच असतील, त्यासाठी अर्धवट रस्ते रुंदीकरण, झाडांची होणारी कत्तल, जमीन अधिग्रहणाच्या नावाखाली रखडलेले प्रकल्प, मातीच्या जागी काँक्रिटीकरण, साक्षर लोकांनी प्लास्टिकपासून तर गाद्यांपर्यंत नाल्यात टाकलेला पावसाळ्यात वाहून चोक करणारा कचरा, हे सर्व जर तुमच्या शहरात होत असेल तर तुमच्या शहराचा विकास सुरू आहे असं समजा. त्यात पर्यावरणाचा जागतिक ऱ्हास हा ढगफुटीसारख्या नैसर्गिक आपत्ती ओढवण्यात मदत करतोय. यंदाच्या पावसाळ्यात मुंबईपेक्षा जास्त पुण्यातूनच पाणी साचल्याच्या बातम्या आल्या. तशी स्थिती पुण्यात वारंवार निर्माण झाली. बरं, फक्त पुणेच नाही तर नागपूर, नाशिक, अमरावती जिथं पाऊस झाला की पाणी वेळेत ओसरून जायचं. शहरांची व्यवस्था विस्कळीत व्हायची नाही, पण तिथेही गेल्या काही वर्षांमध्ये पाणी साचण्याच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली. पुण्यात तर महिन्याभरात तिसऱ्यांदा शहरात पाणी साचलंय. त्यामुळेच सोशल मीडियात पुणेकरांनी समुद्र अनुभवल्याच्या पोस्ट व्हायरल झाल्या. तर पुणेकरांनीही पुण्याला व्हेनिस म्हणायला सुरुवात केली असावी. कोकणचा कॅलिफोर्निया नाही झाला, मुंबईचे सिंगापूर नाही झालं, नागपूरचे शांघाई नाही होऊ शकलं, पण पुण्याचे मात्र व्हेनिस करून दाखवलं. त्यामुळे ह्यात वाटा उचलणारे सर्वपक्षीय भ्रष्ट नेते, भ्रष्ट कंत्राटदार आणि झोपलेल्या जनतेचे अभिनंदन.